नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसीएन न्यूज प्रस्तुत अजेंडा विधानसभा निवडणुकीचा यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्र राज्य आणि विशेष म्हणजे मराठवाड्यावरती चर्चा करण्यासाठी, मराठवाड्यामध्ये जे इलेक्शन पार पडतं यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ संपादक म्हणून संजय बरकटजी सर आहे. सर नमस्कार. आणि त्यासोबतच एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक देव शेजूजी सर आहेत. तर आपण आता चर्चा करूयात विधानसभा मतदारसंघाविषयी. विशेष म्हणजे आता मराठवाड्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडेच विधानसभा निवडणूक मोठ्या प्रमाणात पार पडतीये आणि आता मतदारांची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली की कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभव स्वीकारावा लागणार. जवळपास 9,70,00,000 मतदार यावर्षी मतदान बजावणार आहेत. तर सर, आपण या राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे कसं पाहता? नक्कीच. खरं म्हणजे महाराष्ट्राचं निवडणूक म्हणजे सगळ्या देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र हा एक असं राज्य होतं की ज्याच्यामध्ये मोदींचे जे 400 पारचा नारा होता तिथून त्यांना खूप मोठी आशा होती. आणि उलट काय झालं की महाराष्ट्र हा गेम चेंजर राज्य म्हणून लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला जर ठरवलं तर या प्रदेशामध्ये हरवता येऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. कारण 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये मोदींचा एवढा मोठा प्रभाव निवडणुकीवर होता की काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष हतबल झाला होता. प्रादेशिक पक्षामध्ये विधानसभेला जरी त्यांनी त्यांची ताकद दाखवली असली तरी लोकसभेला मात्र त्यांची खूप तारांबळ उडालेली होती. यावेळी मात्र लोकसभेमध्ये मोदींचाही करिश्मा चालला नाही आणि भाजपची ताकद चाललेली नाही आहे. आणि अशा बॅकग्राऊंडवरती जेव्हा परत महाराष्ट्राची निवडणूक होत आहे, विशेषतः आत्ताची जी निवडणूक आहे ती फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नारे दिलेले आहेत आणि मागचे 5 वर्षाचे जे सरकार आहे, 2.5 वर्ष एक महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2.5 वर्षानंतर एक अशी महायुती अस्तित्वात आली की जिथं कधी आपण स्वप्नातही विचार केलेला नव्हता. त्यामुळं एक नवीन आयामाने ही निवडणूक आहे. एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेले आहेत. त्यामुळं असे 2चे 4 पक्ष म्हणजे एकाचे 2 झालेले ते 4 पक्ष आणि 2 राष्ट्रीय पक्ष अशी ही आघाडी प्रमुख पक्षाची. याशिवाय 2-3 महत्त्वाचे पक्ष असे आहेत की जे बायफर्केशन करणार आहे मतदानाचं. त्याच्यामुळे त्यांच्याही अजेंड्याकडे लक्ष लागलं. कोणाला बी टीम म्हटलेले, कोणाला ए टीम म्हटलेले. राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी संशयाचे वातावरण आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला आहे. तरी सुद्धा ते मैदानामध्ये आहे. MIM 16 जागांवर लढत आहे. तर MIMचा काय प्रभाव राहणार आहे? MIM खरंच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरू शकते का? अशा अनेक प्रश्न या सगळ्या निवडणुकीने तयार केलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल मला असं वाटतं की न भूतो न भविष्यती. आजपर्यंत महाराष्ट्रात जी निवडणूक आपण पाहिली नव्हती तशी निवडणूक यावेळी महाराष्ट्रात होत आहे. देव सर, मी तुम्हाला विचारते की या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असं आपल्याला वाटतं? सर आता बोलत होते बरकर साहेब, आणि म्हणजे मी ही 4थी निवडणूक कव्हर करतोय. सर कदाचित 8वी विधानसभेची निवडणूक कव्हर करत असतात. म्हणजे मी 2009च्या निवडणुकीला रिपोर्टिंग केलं. 14, 19 आता 24 जे आहे ते. या सर जसं म्हटले की भूतोन भविष्यातील निवडणूक का आहे, तर निवडणुकीमध्ये एकतर 2 शिवसेना आहे जे आहे ते, 2 राष्ट्रवादी आहे, 1 काँग्रेस आहे, 1 भाजप आहे. आणि केंद्राचा विचार केला असता की राज्यांच्या निवडणुकीला का कुठल्या महत्त्व, सगळ्याच राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या असतात. पण त्यामध्ये जे सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यावरती सगळे दिल्ली शहर किंवा दिल्लीतले सत्ताधारी लक्ष देत असतात. आणि मुंबई कॅपिटल आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक खूप महत्त्वाची. आणि वैशिष्ट्य जर त्यात म्हणायचं असेल तर सगळ्यात पहिलं पॉलिटिकली बघितलं तर महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी जी वंचित पण वेगळं लढतंय आणि मनसे काही जागा लढतंय. ह्या निवडणुकीचं जर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असेल की आज कोणीच ठामपणे म्हणू शकणार नाही की आमची सत्ता येईल किंवा आल्या जमाय आणि स्पष्ट बहुमत आम्हाला एक सिंगल लार्जेस्ट पार्टी असं कोणी असणार नाही सगळ्यात मोठं. आणि त्यामुळं त्यापेक्षा अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या निवडणुकीचं अधोरेखित करावं लागेल आपल्याला की या निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणूक होऊन गेली. बरोबर. आणि लोकसभा निवडणुकींनी सरांनी उल्लेख केला की पूर्ण देशात वेगळं चित्र होतं, महाराष्ट्रात वेगळं चित्र होतं. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत काय निकाल लागणार आहे याची देशाला परत उत्सुकता आहे. काय वेगळे कल येतात की, आणि दोन्ही म्हणजे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, दोघांनाही तितक्याच ताकदीनं हे सगळं लढताय. कारण त्यांना परत ती पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही आहे आणि यांना प्रचंड यश हवं आहे या सगळ्यात. त्यानंतर मागं मराठवाड्यात, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं एक आंदोलन होऊन गेलं आहे, ओबीसीचं एक आंदोलन होतं. याची एक किनार आहे. सोयाबीनचा भावावरती खूप चर्चा झाली, कापसाच्या भावावरती खूप चर्चा झाली. असे काही मुद्दे आहे. लाडकी बहीण सारखी योजना सरकारनं आणली होती आणि ती पण एक खूप गेम चेंजर ठरेल का? त्या योजनेनंतर काही ज्या सगळ्या योजना काय काय वैयक्तिक लाभाच्या देऊ शकतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळं ही जी निवडणूक आहे मला वाटतं की या सगळ्या निवडणुकीची वैशिष्ट्य म्हणावं लागतं. अगदी खरं.
वरकड सर, तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं की तुम्ही लोकसभेचा मुद्दा काढला, तर बरोबर. लोकसभा निवडणुकीला जसे निकाल लागले सेम तसेच निकाल विधानसभेला लागतील का असं वाटतं आपल्याला? जवळपास तशाला तसे निकाल लागण्याची शक्यता कधीच नसते. मी काय म्हणतो की प्रत्येक वेळेस जसं क्रिकेटचा सामना जसा नव्यानं सुरू होतो, प्रत्येक बॉल वेगळा असतो, तशी प्रत्येक निवडणूक पण वेगळीच असते. आता काही वेळा असं होतं अपवादाने की आपण नरेंद्र मोदींचा प्रभावाचं पण बघितलं असेल की मी जसं म्हटलं की 2014 आणि 2019मध्ये ती एक लाट मोदींच्या नावाचा करिश्मा चालला, तर तो 2 निवडणुकीमध्ये सलग चालला. तो तरीसुद्धा ती निवडणूक काही राज्यांमध्ये वेगळी होती, म्हणजे आलं का लक्षात? म्हणजे असं नाही की ती सरसकट, म्हणजे तीच निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये 2014ला वेगळी होती, ती निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये 2019ला थोडीशी वेगळी होती, ती 2024ला एकदम वेगळी झाली आणि अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पण पडला. त्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तशाला तशा निकाल लागण्याची शक्यता जरी नसली तरी ॲडव्हान्टेज टू महाविकास आघाडी असं आत्ता आपल्याला म्हणता येईल. महाविकास आघाडी याच्यामुळं थोडीशी पुढं वाटते आहे काकांवर. मी जास्त म्हणत नाही की काकांवर तरी खूप महत्त्वाचं आहे, कारण आता सध्या कोण लीड घेतो हा जास्त महत्त्वाचा आहे. बहुमत स्पष्ट मिळेल की नाही मिळेल हे माहीत नाही, परंतु महाविकास आघाडी ही बहुमताच्या काठावर राहील किंवा बहुमताच्या थोडं पुढं जाईल अशी आत्ताची निवडणूक आहे. त्यामुळे थोडक्यात म्हणजे लोकसभेला जो निकाल लागला त्यावरती महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतं. आत्मविश्वास वाढलेला आहे नक्कीच. आणि दुसरं हा आत्मविश्वासही वाढलेला आहे, परंतु त्यांना एक थोडंसं जर महाविकास आघाडीची काही गोष्टी आपण बघितलं की त्यांनी काही कमी जर बघितलं, काही गोष्टी मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन या काळामध्ये खूप पेटलेलं होतं. लोकसभेच्या आधी पण ते होतंच, पण विधानसभेच्या वेळेस त्याचा आपल्याला फायदा होईल काही मतदारसंघामध्ये, त्या दृष्टीनं महाविकास आघाडी थोडीशी रेंगाळी काय थोडीशी अडकली होती की काय असं पण चित्र दिसत होतं. दुसरं आत्ता देव शेजुळे यांनी जो उल्लेख केला की लाडकी बहीण योजना आणलेली आहे किंवा वेगवेगळ्या योजना सरकारने एकदम निवडणुकी तोंडावर त्या आणल्या आणि त्याचे हप्ते रिलीज करण्यासाठी थोडंसं निवडणूक लांबणीवर पडली असा विरोधकांचा पण आरोप आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विरोधक जेव्हा फायदा घेत होते त्याच्या बाबतीतली नेमकी स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये विरोधक थोडेसे कमी पडले की या योजनेला आम्ही आल्यानंतर चालूच ठेवू असं जेव्हा ते म्हटले, याचा अर्थ ती योजना चांगली आहे असं एक शिक्कामोर्तब विरोधी पक्षानेच ते कुठंतरी करून ठेवलेले आहे. त्यामुळं त्याला जो लाडकी बहीण योजनेचा जो बेनिफिशियर वोटर आहे, महिला असतील किंवा त्या घरातले काही लोक असतील, तर तो मतदार जो लोकसभेला यांच्याकडे नव्हता लोकसभेला, तर तो मतदार त्या भागामध्ये तिथं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मला तो मूळ प्रश्नाचा आणखीन एकदा उल्लेख करायचा की ती निवडणूक तशी का नाही होणार आहे. तर लोकसभेमध्ये काय होतं, स्ट्रेट फाईट अनेक ठिकाणी झाली, काही तुरळक ठिकाणी तिरंगी तिसऱ्या उमेदवाराच्या मतदानामुळं निकाल ठरला. विधानसभेच्या ज्या उलट आहे की काय झालं की दोन महाविकास आघाडी महायुती समोरासमोर आहे, व त्याच्यातले नाराज बंडखोर अपक्ष उमेदवार, मराठ्यांनी उमेदवारांनी भरलेले अर्ज, त्याच्यानंतर राज ठाकरेंनी दिलेले उमेदवार, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की मतांची विभागणी जास्त होणार आहे विधानसभा मतदारसंघात. की लोकसभेचा मतदारसंघ खूप विस्तृत असतो, लोकसभेला काही फरक पडत नाही, एका मतदारसंघात थोडं कमी जास्त झाल्याने निकालात फार फरक पडत नाही, पण इथं डायरेक्ट त्या मतदारसंघाचाच निकाल ठरतो. त्याच्यामुळं तो एक फार मोठा नुकसान महाविकास आघाडीला होऊ शकते याच्यामध्ये. तर जरांगे फॅक्टरबद्दल काय वाटतं आपल्याला? नाही, नक्कीच जरांगे फॅक्टर हा लोकसभेत चालला. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की तो विधानसभेत चालणार नाही. खरं म्हणजे जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय घेतला तो खूप शहाणपणाचा निर्णय आहे. त्याचा एक ऑब्व्हियसली फायदा काय झाला की आता जरांगे पाटील निवडणुकीच्या त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये समजा त्यांनी समजा आपण उदाहरणार्थ 15 उमेदवार उभे केले असते, तर ते 15 उमेदवार जिंकतात की हारतात त्याच्यावर मनोज जरांगे पाटलाची प्रतिष्ठा धरली असती, त्याच्यावर मराठा समाजाची महाराष्ट्रातली ताकद किती आहे याच्यावर गणितं मांडले गेले असते, त्याच्यावर आरक्षणाचा प्रश्न परत एकदा निर्णयाला आला असता. पण आता तसं काही झालेलं नाही. याच्या उलट असं झालं की मनोज जरांगे पाटलामुळं त्यांनी जो म्हटलेला आहे गरजवंताचा लढा, तर हे जे गोरगरीब, मी नेहमी म्हणतो की मनोज जरांगेच्या मागे कोणता मतदार आहे किंवा कोणता आंदोलक आहे, आपण दोन्ही पण जो आंदोलक आहे तोच मतदार आहे. त्याच्यामुळे आपण स्पष्ट उल्लेख करूया, जो आंदोलक आहे तोच मतदार आहे. तर तो मतदार कोणता आहे, ज्याच्या पायात चप्पल नाही, ज्याच्या अंगावर फाटका शर्ट आहे, ज्याला घरामध्ये 2 शर्टाच्या पलीकडे त्याचा तिसरा शर्ट त्याच्या घरामध्ये नाही आहे, असा मतदार जो आहे तो मनोज जरांगेला फॉलो करतो. त्याच्यामुळं मनोज जरांगेचा निशाणा ठरलेला आहे की ग्रामीण भागामध्ये कमळ हे त्याच्यामुळं कमी होणार आहे. त्यामुळे तो एक निकाल मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा विधानसभेमध्ये पण दिसेल. शहराच्या मतदारसंघामध्ये ठीक आहे की आज छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, तिथं तितका परिणाम नाही होणार निकालावर, परंतु ग्रामीण भागामध्ये त्याचा थेट परिणाम होईल आणि भाजपला त्याचं नुकसान सहन करावं लागेल.
म्हणजे एकंदरीत तुम्ही असं म्हणता की जसं त्यांनी माघार घेतली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जरांगेंनी, तर त्याचा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. नक्कीच फायदा होईल, कारण भाजपचं ज्या अर्थी नुकसान होतं आहे, तर जिथं भाजपचा उमेदवार आहे ग्रामीण भागामध्ये, तिथं महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तर त्याला नॅचरली त्याचा फायदा होणार आहे. कारण ते मतदान नाही म्हटलं तरी त्यांनी याला पाडा असं सांगितलं नाही, पण कमळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोन गोष्टी अशा आहे की मराठा आंदोलकाच्या टार्गेटवर आहे. त्यामुळं मराठा वोटर जो आहे त्याला सांगायची गरज नाही. आता जरी निवडणुकीतून माघार घेतलेली असेल, जितका सगळा खटाटोप करूनही जर परत देवेंद्र फडणवीसच्याच नेतृत्वाला जर मान्यता द्यायची असेल, तर म्हणजे आंदोलन कशासाठी केलं आणि कोणाच्या विरुद्ध केलं, हा पण एक प्रश्न तयार होतो ना. आता आपण आतापर्यंत ह्याच्या सर्व राज्यातील लढतीविषयी बोललोय. आता मला असं वाटतं आपण आपल्या शहरामध्ये यायला हवं. छत्रपती संभाजीनगर बरोबर हा ते अतिशय महत्वाचे. आणि सगळ्या राज्यात वेगळंच काहीतरी चाललेलं असतं ना, आपल्या शहरात एक वेगळंच निकाल. मागच्या वेळेस आपल्या बघा तुम्ही 7 मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला आणि एकच निकाल त्यांना दिला, तो छत्रपती संभाजीनगरने दिला. त्यामुळे त्याच्यात वेगळा. आणि आताही मला असं वाटतं वेगळंच चित्र असेल, तर नेमकं काही तुमच्याकडे असतील तर आपण त्याच्यावर आपण चर्चा करूयात. ते औरंगाबाद, पूर्व, मध्य आणि पश्चिम हे 3 मतदारसंघाविषयी सर आपण काय सांगणार? सगळ्यात पहिलं तर सर जे म्हटले की त्या वाक्याला जोडून की आपण सगळे स्टुडिओत बसत होतो आणि लोकसभेचं विश्लेषण करत होतो. आपण ज्या सगळ्या सांगितलेल्या म्हणजे 8 पैकी 7 आपलं खरं ठरलं आणि एक आपलं बुचकळ्यात टाकून गेली, एक आपल्याला बुचकळ्यात टाकली. आणि ती म्हणजे ते जनमताचा कौल कदाचित कळत नसतो किंवा तो असतोय, पण आपण एक सगळ्यांशी चर्चा करून जे आपल्याला येईल ते आपण मांडत असतो. संभाजीनगरची सुरुवात करताना संभाजीनगर शहरातल्या 3 जे मतदारसंघ आहे, पूर्व, मध्य आणि पश्चिम, तर या 3 मतदारसंघामध्ये सरांनी जे सगळे मुद्दे सगळं जे आहे ते सगळं राज्यासाठी लागू आहे, पण त्यातले शहरातले काही 2 मुद्दे महत्त्वाचे केले पाहिजे की तिन्ही मतदारसंघासाठी रेखावलं. कारण मागच्या 3 निवडणुकांपासून इथलं मतदारसंघामध्ये MIMचं आणि वंचित बहुजन आघाडीचं एक वेगळं वर्चस्व आहे, ते आपल्याला मान्य करून पुढच्या सगळ्या गोष्टीकडे जावं लागेल. ते एक वेगळेपण याच्यामध्ये आहे. तर पूर्वमध्ये सुरुवात करताना पूर्वमध्ये आजची जी स्थिती आहे की जी फाईट अशी होईल की अतुल सावे वर्सेस इम्तियाज जलील अशी होणार एकदम ती अशी जी होती. पण मध्येच डॉक्टर गफार कादरी MIM मधनं बाहेर पडले, त्यांनी मग उमेदवारी समाजवादी पार्टीकडनं आणली, लढवली, त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये विभाजन झालं. आणि तोमुळं ते जे आहे जी सरळ फाईट होणार होती ती थोडंसं त्यात अजून एक म्हणावं लागेल की काँग्रेसनं ऐन वेळेवर बदललेला उमेदवार ही सगळ्यात मोठी काँग्रेसची चूक राहिली. म्हणजे MK देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, काही दिवसांनी परत लव शेवाळे यांना उमेदवारी दिली. तर कदाचित या सगळा संभ्रम काँग्रेससाठी पूर्वमध्ये, तर बाकी कोण निवडून येईल हे ते उद्या कळेल, उद्या मतदान होतंय, पण सगळ्यात जर दयनीय अवस्था झाली ती काँग्रेसची झाली. आणि काँग्रेसनं जो उमेदवार दिलाय तो त्याच्याबद्दल खूप खाजगी चर्चा आहेत आणि त्यामुळं काँग्रेसला इथं पिछाड घ्यावं लागते आणि काँग्रेसला कदाचित 10,000 मतं पडतील का यावरती शंका आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम मतांमध्ये पण विभाजन होताना दिसतंय. 3 ठिकाणी डॉक्टर गफार कादरी, इम्तियाज जलील आणि अफसर खान जे वंचितकडनं उभा आहे त्यामुळे ते. आणि दुसऱ्या बाजूला अतुल सावेंच्या समोर काँग्रेसचं एक मोठं आव्हान राहिलं असतं, पण काँग्रेसचा जो उमेदवार आहे तितका ताकदीचा दिला गेला नाही. त्यामुळे इथली लढत अशा या मतदारसंघाची एक थोडीशी गंमत अशी आहे की खरं म्हणजे BJPच्या लोकांनी एक नारा दिलेला आहे की बटेंगे तो कटेंगे. आता खरं म्हणजे पूर्वमध्ये मुस्लिम उमेदवारामध्येच बटेंगे तो कटेंगे अशी लढाई सुरू झालेली आहे. त्यामुळं तिथं घरी गंमत अशी आहे की मुस्लिम मतदार त्यांच्याकडनं काही शिकेल का? भाजपने जे सांगितलेलं आहे ते मुस्लिम मतदारांनी समजा स्वीकारलं तर ते पण एका बाजूला जाऊ शकतात. हो, तर त्यांनी ते त्याच्यात म्हणजे कदाचित तर तशी चर्चाही सुरू आहे 2 दिवसाबद्दल. आपण थोडासा कानूस घेतला तर त्याच्यानंतर मी माझं मत सांगतोय. सर 3 मतदारसंघावर बोलतीलच. मध्यमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मोठा डाव जो आहे किंवा एक मास्टर स्ट्रोक म्हणता येईल का जो शिंदे गटाकडनं खेळला गेला आणि ऐनवेळी तनवानींची उमेदवारी मागे घेतली, त्याने शिंदे गटात प्रवेशही केला आहे. त्यामुळं तिथंही असंच होणार होतं, तनवानी व्हर्सेस जयस्वाल आणि मग इकडे MIMचे उमेदवार, ती सीट MIM लागेल असं वाटतं असताना पण ऐनवेळेवरती जे उमेदवार दिले गेले बाळासाहेब थोरात त्यांनी सुद्धा चांगली लढत घेतली. तर त्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात किती मत घेतात याच्यावरती त्या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. आणि त्याच्यानंतर पश्चिममध्ये मात्र आज पश्चिमचं अंदाज बांधणं अवघड आहे, कारण दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहे. नेक टू नेक फाईट ज्याला म्हणतात त्या पश्चिममधली फाईट जी आहे ते आपल्याला दोन्ही सेनेमध्ये ठाकरेचे उबाटाचे राजू शिंदे आणि शिंदे सेनेकडनं संजय शिरसाट ती जी फाईट आहे टू नेक आहे. आणि ती खऱ्या अर्थानं आज म्हणता येईल ज्या 3 टप फाईटमधली ती टप आहे. तरी संजय शिरसाटांचं पारडं मला वैयक्तिक जड वाटतं आज तरी या सगळ्या गोष्टींना. सर तुम्हाला काय वाटतं? नाही, अगदी खरं
खरं आहे, कारण आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे म्हणत होतो की आपण जे अंदाज सांगत होतो छत्रपती संभाजीनगरच्या आपण मध्ये येणारे 6 विधानसभेमध्ये आपण एकच बोलत होतो की 2 मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील लीडवर राहील आणि तिसऱ्या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे लीडवर राहतील असं आपण, किंवा संदीपान भुमरे लीडवर राहतील असं आपण सांगत होतो. संदीपान भुमरे लीडवर राहतील आणि तो मतदारसंघ संजय शिरसाटांचा आहे. त्यामुळे त्यांनी त्या लोकसभेच्या वेळेसच इतकं महत्त्वाचं काम केलं की भुमरेंना काम करायची गरजच पडली नाही पश्चिममध्ये. आताही त्यांनी त्या पद्धतीनं तो मतदारसंघ बांधून ठेवलेला आहे. राजू शिंदे पूर्वी भाजपमध्ये होते, आता ते परत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आले. मागच्या वेळी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, बंडखोर म्हणून त्यांच्याकडे बघत होते. आज साधारणपणे हा बटेंगे कटेंगेचा जो नारा आहे, आपण जसं त्याचा विचार करतो तसा जर विचार केला तर ते मताचं ध्रुवीकरण होताना मला असं वाटतं की संजय शिरसाट त्याचा जास्त ॲडव्हान्टेज घेतील. कारण संजय शिरसाटांना टार्गेटवर ठेवलेलं आहे. जे ध्रुवीकरण ज्याला म्हणतो आपण ते हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालेलं आहे सरळ सरळ. आणि जर मग मुस्लिम वोटर हा संजय शिरसाटांच्या विरोधात जात असेल तर हिंदू वोटर हा स्वाभाविकपणे जास्त प्रमाणामध्ये संजय शिरसाटांकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ते आक्रमकपणे हिंदुत्वाविषयी बोलतात, ते मुस्लिमांविषयी विधानं करतात, तो सतत आणि त्यांच्या वक्तव्याविषयी नाराजीचं सूर पण एका कम्युनिटीमध्ये सातत्यानं उमटतो. त्यामुळं तो एक त्यांचा, आता ते चूक बरोबर हा मतदारांनी ठरवायचा विषय असतो. शेवटी आपण जसं आत्ता सांगितलं महाराष्ट्रातले 9 कोटी मतदार मतदान करणार आहे आणि आपण चर्चा करतो. त्यामुळे एखादा मुद्दा आपल्याला चुकीचा जरी असला तरी त्याच्यावर चर्चा करणं हे भाग असतं. त्यामुळे संजय शिरसाटांना त्याचा ॲडव्हान्टेज होईल. दुसरा मध्येचा जो विषय आहे तो खूप गुंतागुंतीचा विषय अजून पण. आजच्या दृष्टीनं असं झालेलं आहे की जर तनवानींनी ती निवडणूक अचानक सोडल्यामुळं काय झालं की बाळासाहेब थोरात अचानक मैदानात आले आणि तो नवखा काय उमेदवार आहे. त्यामुळं आता प्रदीप जयस्वालांचं तिथं व्होल्ट आहे. ते बाळासाहेब थोरात हे त्यांचेच कार्यकर्ते, एक बाल शिवसैनिक म्हणून ते पहिल्यांदा प्रदीप जयस्वालांचे कट्टर कार्यकर्ते होते. शाखा प्रमुखपासून त्यांनी जयस्वालांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलं आणि ते म्हणजे सावलीसारखं त्यांना वाढवलेलं जयस्वालांच्या खैरेंच्या या टीमनीच वाढवलेलं आहे. त्यावेळेस हे सगळी एकत्र होते. पण आता काय झालं की अचानक ती उमेदवारी बदलल्यामुळं जर हे इकडून दोन्ही बाजून उफाळून आलं तर नासिर सिद्दीकी परत एकदा फाईटमध्ये येऊ शकतात. त्यामुळं आता तिथला पण मतदार हा कोणत्या बाजूला वळतो याच्यावर हे सगळे निकाल अवलंबून आहेत. सर, या मतदारसंघामध्ये तुम्हाला म्हणजे आतलं छत्रपती संभाजीनगरचे 3 जे विशेष मतदारसंघ आहेत त्यामध्ये MIMची कामगिरी कशी वाटते आपल्याला? आणि MIMला मला असं वाटतं की आता मुस्लिम मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. आता माझं प्रेडिक्शन असं आहे की लोकसभेला पण बघितलं असेल की 3,41,000 मतदान घेतलेलं आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीची कमतरता ठेवलेली नव्हती. पण त्यावेळेस जे काही थोडीफार फूट झालेली होती त्याच्यामुळं मुस्लिम मतदारांच्या एक लक्षात आलं की आता जर एखादा उमेदवार निवडून आणायचा असेल तर आता तुम्ही एका बाजूनं कुठंतरी जा. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यत असा एक विचार होतो. आता तो मतपेटीमध्ये येतो का नाही माहीत नाही, पण पहिल्यांदा मराठा वोटर असा विचार करतो आहे की भाजपला हरवण्यासाठी भले मग तुम्ही त्यांना कोणत्याही उमेदवाराला जर जो जिंकणारा उमेदवार आहे त्याच्या मागे जायचं आहे असं मराठा वोटरची एक स्ट्रॅटेजी ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो आता आज रात्री त्याला मूर्त स्वरूप येईल, उद्या सकाळपासून त्याचे आदेश लागू होतील आणि मेसेजवर सगळी यंत्रणा चालते. आपण भुमरेंच्या वेळेस सगळं बघितलं की एकदा मेसेज फिरला की तोच उमेदवार सतत वारं फिरून जातं. ज्याला वारं फिरलं म्हणतात. आपण सकाळपासून तो वारं फिरलं तर वेळ लागणार नाही. त्यामुळं जर तसं घडत असेल तर मुस्लिम मतदार पण विचार करेल की मराठा मतदार जर एखाद्या उमेदवाराकडे येत असतील, मी कोणाचं नाव आता मुद्दाम घेत नाही, पण एखाद्या जिंकणाऱ्या उमेदवाराच्या मागे येत असेल तर तो होईल. त्यामुळं MIMचा प्रभाव सिटीमध्ये खूप राहील. आता ते हारले तरी किती मतांना हारतील आणि जिंकले तर किती मतांना जिंकतील हा फार चर्चेचा विषय आहे. आता आपण छत्रपती संभाजीनगरचं मध्य, पूर्व, पश्चिम 3 मतदारसंघावरती बोललो, तर विशेष करून आता आपण थोडक्यात सगळ्या मतदारसंघावरती नजर टाकू. तर मला सांगा की गंगापूर मतदारसंघाविषयी कसं पाहतो? गंगापूरमध्ये पहिल्यापासून आता काय झालं, काही दिवसांपासून डोणगावकरांचं एक वर्चस्व असलेला मतदारसंघ तो एकेकाळी मानला जायचा. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये जेव्हा शिवसेनेनं ती जागा काबीज केली त्यानंतर डोणगावकरांचं राजकारण तिथून त्यांची पिछेहाट सुरू झालेली डोणगावकर कुटुंबाची. मग नंतरच्या काळामध्ये शिवसेनेनं ती जागा 2दा जिंकलेली होती. त्याच्यानंतर अपक्ष बंडखोर म्हणून जे आले होते प्रशांत बम यांनी तिथं आपला पाय रोवला आणि इतका मजबूत रोवला की ते नंतर भाजपमध्ये गेले आणि सतत जिंकत आहेत. हॅट्रिक झाली.
आता त्यांना तुल्यबळ उमेदवार आहे म्हणून सतीश चव्हाण आलेले आहेत अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे आणि सतीश चव्हाणांमुळं प्रशांत बंबनचे यांच्या अडचणी प्रचंड वाढलेल्या आहेत. आणि सध्या तरी असं वाटतं की एकूण जे मराठा वोटिंगचं जे पॅटर्न ठरलेलं आहे किंवा मुस्लिम वोटिंगचा जो पॅटर्न ठरलेला आहे आत्ता त्यांचे जे आदेश निघत आहेत आणि परत मतदारसंघामधली जी एकूण बांधणी करायची असते ती 3-3.5 वर्ष आतापर्यंत काय व्हायचं की प्रशांत बंबच्या विरुद्ध उमेदवार जो निवडणुकीला यायचा तो थेट मैदानात यायचा आणि निवडणुकीच्या मैदानात इलेक्शन मॅनेजमेंट करायचं. पण सतीश चव्हाणांनी काय केलं 2-3 वर्ष तिथं सतत काम केलं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली ओळख आणि परिचय वाढवला. 1 to 1 त्यांना आता लोकही ओळखतात आणि ते लोकांना ओळखतात त्याच्यामुळे तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. लढत खूप आटीतटीची जरी असली तरी मला असं वाटतं की सतीश चव्हाणांना ॲडव्हान्टेज आहे माझ्या दृष्टीनं. तर याच्यानंतर मला सांगा की वैजापूरमध्ये पण फार काटेकी टक्करवाली फाईट होणारच एकंदरीत चर्चा आहे सगळीकडे. तर वैजापूरच्या फाईटकडे कसं पाहत? वैजापूरमध्ये पण खूप लढत आटीतटीची होईल आणि आपण जसं म्हटलेलं आहे की मी आता एक लोकसभेच्या वेळेस आपल्याला एक अनुभव आलेला आहे तर तो तसा जर ट्रेंड चालला तर रमेश बोरनारे जे आहेत एकनाथ शिंदे गटाचे तर त्यांना काही फार मोठा लॉस सहन करावं लागेल अशी आत्ताची परिस्थिती दिसत नाही आहे. लोकसभेला सुद्धा तिथं संदीपान भुमरेला खूप चांगलं मतदान झालं त्यामुळं मला असं वाटतं की रमेश बोरनारेंच्या समोर दिनेश परदेशी जे आहेत तर त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल शेवटच्या टप्प्यामध्ये. आता शेवटचा टप्पा काहीच राहिला नाही अवघे काही तास राहिलेले परंतु ती आटीतटीची लढत जरी असली तर माझं वैयक्तिक मत आहे कारण एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला मत देताना मनोज जरांगे फॅक्टर हा काय होतो सायलेंट होऊन जातो तो तेवढा विचार करत नाही अगेन्स्ट झोन त्यामुळं त्यांना तशी विन विन सिच्युएशन आहे. तर रमेश बोरनारे पुन्हा एकदा येऊ शकतात असं मला वाटतं. नक्कीच त्याचं कारण पण आहे की 2 सरांचे म्हणजे दोन्ही पण मतदारसंघाचा उल्लेख केला असता की दोन्ही ठिकाणी एक सायलेंट जो म्हणतो आपण सायलेंट जे असतं अंडर करंट असतात ते त्याच्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा कॉमन दोन्ही दोन्ही ठिकाणी असणार. म्हणजे ते काय आलंय बोरनारे आणि सतीश चव्हाण त्यांना थोडासा त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट जी आहे की इकडच्या याच्यामध्ये गंगापूरमध्ये बीजेपीच्या उमेदवाराच्या विरोधात लढत असताना नाही सध्या ते अजून त्यात की तुतारी जी आहे तरी चालवताना तिथं गंगापूर खुलताबादमध्ये मुस्लिमांची संख्या तर मोठी आहे. आता तो तुतारीचं बेनिफिट्स आणि ते सगळीकडे सर्वमान्य असणार तुतारी त्यांना तिथं चालेल तिथं काही बाकी सगळे तुम्ही आदेश किंवा फतवे किंवा सगळ्या गोष्टी जे चालू आहेत त्याच्यात तो प्लस पॉईंट असेल. आणि वैजापूरचं सर ज्या पद्धतीने म्हणतात की बम 3 वेळेस आल्यावरची अँटी इन्कम्बन्सी बोरनारे सरांचं पहिली टर्म आहे आणि सगळा गेम जो आहे की 3 वेळ किंवा सगळ्यात जास्त जर अँटी इन्कम्बन्सी जी असते ती 3 महिन्याच्या नंतर खूप जास्त असते. पहिली दुसरी आणि तिसऱ्यानंतर जो आहे तिसऱ्याच्या जिंकून येतं ते परत पुढच्या 6 पर्यंत चालतात जो सगळ्या पॅटर्न राज्याचा बघितला तर. त्यामुळे मला जे वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे ह्या 2 मतदारसंघामध्ये फरक काय आहे तर बोरनारे पहिल्यांदा निवडून आले दुसऱ्यांदा सामोरे जातात. प्रशांत बंब 3दा निवडून आले चौथ्यांदा सामोरे जातात. तर त्यामुळं हा जो आहे तिथं अँटी इन्कम्बन्सी नावाचा जो आहे गंगापूरमध्ये खूप जास्त आहे वैजापूरमध्ये तुलनेत कमी आहे. आणि दोन्हीकडं ज्या लढती आहे इकडं तुतारी आणि तिकडं मशाल. आणि आत्ता काही दिवसापूर्वीच ते शिंदे सैन्यात उभाटामध्ये आले बीजेपी सोडून त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कदाचित वातावरण चांगलं आहे शहर त्याच्यासाठी चांगलं आहे पण वैजापूर ग्रामीणचा जो भाग आहे त्याच्यावरती बोरनारेंची पकड आहे त्यामुळं हा जो विषय आहे असणार. आणि दुसरी गोष्ट मला प्रेक्षकांना सांगावं लागेल की एक मतदारसंघाचं विश्लेषणासाठी आपल्याला सेपरेट वेळ द्यावा मोठा प्रयत्न करतोय की उद्या मतदान थोडक्यात मांडण्याचा. बाकी प्रत्येक मतदारसंघावरती आपण सविस्तर उद्या परवा बोलणार आहोत किंवा निवडणूक झाल्यावरती मधल्या 3 दिवसात प्रत्येक मतदारसंघाच्या एक याच्यावरती 20-20 मिनिटं बोलण्याचा मी प्रयत्न करतो वेळेत इतका स्टुडिओ जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबत. पण हे एक धावतं की तिथली परिस्थिती काय आहे डिटेल्समधल्या खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. आणि श्यामलजी विचारते की ह्या मतदारसंघामधली एका वाक्यात काही सांगता येईल का तर तसं काही करता तसं काही हो किंवा नाही. कारण ते का बरं सांगितलं लोकांना असं वाटतं की यांनी यांचं मत का बरं सांगितलं असा विषय होतो म्हणून त्याला काहीतरी लॉजिकली आपल्याला आणि जे खरं आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. कुठला पुढचा मतदारसंघ याच्या पुढचा मतदारसंघ म्हणजे थोडक्यात कन्नड विधानसभा मतदारसंघ. यामध्ये या लढतीची फारच जास्त चर्चा होती ती म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या पूर्वाश्रमीच्या ज्या पत्नी आहेत संजना जाधव. तर या लढतीविषयी काय सांगणार? नाही ती तर अत्यंत गुंतागुंतीची लढत आहे खरं म्हणजे त्याचं भाकीत व्यक्त करणं सुद्धा तिथल्याही लोकांना कळत नाही. कारण मी हा असा मतदारसंघ आहे 2-3 मतदारसंघ असे की मी जिथं जाऊन स्वतः फिरून आलो
त्याच्यातला हा मतदारसंघ आहे कन्नडचा. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाऊन पण तुम्हाला नीट माहिती कळत नाही, याचा अर्थ तिथं खूप गुपित जडलेली आहे, बोलतच नाही त्या मतदारसंघामधले. आणि इतकं आहे की मला असं वाटतं की सरळ सरळ अतिशय एकदा तिथं निवडणूक झाली होती तर जवळपास 4ही उमेदवार आहे ना, त्यांच्यातलं अंतर हे 2-2 हजाराच्या फरकाने कमी होतं. म्हणजे एकाला जर समजा 68,000 मिळाले असेल उदाहरणार्थ, दुसरा 66, तिसरा 64 आणि चौथा 62, अशी ती लढत झाली होती. आता मला असं वाटतं की या 3 उमेदवारामध्ये सुद्धा आहे ना काट्याची टक्कर होणार आहे. त्यामुळं आता तिथं नेमकं काटाकाटी कशी होती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण एक ॲडव्हान्टेज आता हर्षवर्धन जाधव आमदार राहिलेले तिथं. दुसरं त्यांचा 2 गोष्टी प्लस पॉईंट काय हर्षवर्धन जाधव यांच्या, की त्यांनी मराठा आंदोलन जेव्हा लाठीमार झाला होता त्यावेळेस ते पहिले पोचलेले आमदार होते मराठा आंदोलकांच्या वेळेस. म्हणजे 1-1.5 तासामध्ये पोचलेले महाराष्ट्रातले ते पहिले आमदार होते. मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलेले. दुसरं इम्तियाज जलील यांच्या विजयामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे मुस्लिम लोकसभेला त्यामुळे तिथं जे काही मुस्लिम वोटिंग आहे त्याचा सॉफ्ट कॉर्नर तुम्ही नाही म्हटलं तरी, किती जरी असलं काही जरी असलं, किती काय खर्च करा काही करा, पण तो एकदा तुम्ही केलेलं त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. तर यावेळेस मुस्लिम मतदार त्याच्यावर त्यांना मला असं वाटतं की ते परतफेड करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यांच्या ती फिरल्यानंतर कानोसं दिसून होतं किंवा त्यांच्यामुळं एक मुस्लिम खासदार झाला होता असं तिथं एक प्रेडिक्शन आहे. त्यामुळे मुस्लिम मतदाराची ती एक खूप मोठी त्यांना साथ मिळण्याची शक्यता आहे आत्ता. आता ते गणित कसं जुळून येतं याच्यावर याचा निकाल अवलंबून आहे. आपण थेट निकाल अजूनही याचं सांगू शकत नाही. मला सरांना जोडून एक ठीक आहे, त्याच्यात सर असंही बघितलं पाहिजे की एकतर अहमद जाधवांचं वैयक्तिक वर्चस्व त्यातून सगळ्या गोष्टी खाली, संजना जाधवांकडे जे आहे ते त्यांचे वडील जे आहे ते भाजपाचे मोठे नेते आहेत आणि त्यांची एक वेगळी ताकद त्या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. आणि हर्षवर्धन जाधवांना ह्यावेळेस जर त्यांचे वैयक्तिक जे आव्हान केलं इमोशनल जाऊन की तुम्ही मला परत संधी द्या आणि सगळं माझ्यासोबत काय घडलंय, आणि त्यामध्ये कुटुंबाची पण गोष्ट त्या सगळ्याच्या कुटुंबाची एक स्टोरी त्या दोन्ही पण लढती मागं. म्हणजे संजना जाधवांच्या भाषणामध्ये परवा मला काय त्रास झाला ही एक बाजू होती, तर हर्षवर्धन जाधवांनी मला सासऱ्यांनी काय त्रास दिला अशी एक स्टोरी त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दुसरे जे उभाटाचे उमेदवार आहे या सगळ्या लढतींमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण त्याच्याकडे ते पण त्या बाजूने पण एकाला एक त्याच्यानंतर एक पवार म्हणून जे आहेत अपक्ष मनोज पवार सुद्धा तिथं खूप फाईटमध्ये आहेत आणि ते पण मतदान काटणार आहेत ते. त्यामुळे या चौरंगी याच्यामध्ये तिरंगी जरी लढत झाली तरी शेवटी पत्त्याचा विचार करावा लागणार आहे. यानंतरची बहुचर्चित लढत म्हणजे सिल्लोडची, तर अब्दुल सत्तार गड राखतील का? नाही, अब्दुल सत्तार यांचा मी आता सगळे इंटरव्ह्यू बघतोय, सोशल मीडियावर बघतोय, सगळं तिकडं काही जाणं झालं नाही या निवडणुकीमध्ये. परंतु अब्दुल सत्तारांचा एकूण राजकारणाचा जो पिंड बघितला तर ते मला असं वाटतं की नेट टू नेट लढत होईल. आणि आता सध्याचे सुरेश बनकर जे उमेदवार आहेत त्यांनी खूप एकदा मार्जिनलमध्ये खूप कमी फरकाने ते हारले होते. त्यामुळं तो उमेदवारही चांगला आहे. सगळ्यांनी मिळून जर मदत केली आणि एकत्र राहिले तर ते होऊ शकतं. परंतु अब्दुल सत्तारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना मान्य याच्यामुळं करावं लागतं की ते सरळ चॅलेंज करतात आणि ते म्हणजे म्हणजे काय म्हणतात मैदानात उतरून ते सरळ लोकांना आवाहन करतात की मला तुम्ही पाडून दाखवा. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती खूप मोठी आहे. इतकं सगळे वातावरण विरोधात असताना, सगळेजण त्यांना हे करत असताना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातला भारतीय जनता पक्षाचा अत्यंत महत्त्वाचा नेता की ज्याला सगळे महायुतीच्या प्रचारकाचा एक समन्वय समितीचं त्यांना प्रमुख केलेले रावसाहेब दानवे, ते त्यांच्याविषयी सरळ विरोधात प्रचार करत आहेत. पण याही परिस्थितीमध्ये ते असं म्हणतायत की तुम्ही शिंदेकडनं, एकनाथ शिंदेकडनं आणि देवेंद्र फडणवीसकडनं काय मला संदेश द्यायचा तो द्या, तुम्ही इथं काही करू नका. आणि तुम्हाला काही करायचं असलं तर मी भोकरदनची तुमच्या मुलाची सीट पाडेल आणि कन्नडची तुमच्या मुलीची पण सीट पाडेल. त्यामुळं ते इलेक्शन इतकं इंटरेस्टिंग झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यांना सांगतात की मी रावसाहेब दानवेंना पाडायला सांगितलं होतं, असं मला एकतरी माणूस आणून दाखवा माझ्याकडे भाजपचा. त्यामुळं ते मैदानात उतरलेलं आहे. मला असं वाटतं मी आजच्या घडीला तरी लोक काही जरी म्हणलं तर अब्दुल सत्तार यांनाच ॲडव्हान्टेज दिली. त्याचा अजून एक त्याचं कालचं वक्तव्य खूप फेमस झालं सगळीकडे, मी मुख्यमंत्री बदलायची तयारी ठेवतो. त्यामुळे तो जो विषय आहे तुम्हाला की आणि पण या सगळ्या याच्यामध्ये सरांच्या मताला सहमत होतं पुढे जाताना. पण सर सुरेश बनकरांची ह्यावेळेची फाईट मात्र जी आहे त्याची नोंद घ्यावी अशी असेल. किमान मग दरवेळेस सत्तारांना काय आतापर्यंत आपण म्हणतो तिथं सत्तार येतीलच बाबा, पण किमान यावेळेची सत्ता जी फाईट आहे किंवा काही भागात ठिकाणी बोललं जातं की यावेळेस चित्र बदलेले त्याही जनमताचा आधार ठेवून. पण ही जी फाईट जी आहे ती सिल्लोडमधली झाली आहे. ॲडव्हान्टेज मात्र आजच्या याला तरी सत्तारांना बरोबर. आणि
पर्सेंटेजमध्ये बऱ्याच वेळेस निकाल बदलतो, काही वेळेस ते मतदानाचं पर्सेंटेज कसं होतं, काय होतं, आणि निकाल जर कुठलं मतदान किती होतं? कुठलं मतदान किती होतं, कुठल्या सर्कलच्या लोकांनी किती मतदान केलं, याच्यावर पण ते अवलंबून असतं. आता याचा पुढचा मतदारसंघ म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ. यामध्ये एकदम टफ फाईट असल्याचं बोललं जातं. अनुराधा चव्हाण असेल किंवा अवताडे असतील, तर या दोघांच्या फाईटकडे कसं पाहता? नाही, फुलंब्री मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हरिभाऊ बागडे यांचा तो मतदारसंघ मानला जातो, आणि भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून तर रामभाऊ गावंडेंपासून तो मतदारसंघ भाजपने खूप चांगल्या पद्धतीने राखला होता, आणि पहिल्यांदा कल्याण काळेंनी त्याच्यावर आपला वर्चस्व सिद्ध केलं होतं काँग्रेसकडनं. आताच्या निवडणुकीत काय झालंय की अनुराधा चव्हाण बालेकिल्ला म्हणूनच चर्चेत आहे, आणि अनुराधा चव्हाण ह्या खूप दिवसांपासून याच्यामध्ये सक्रिय आहेत, भारतीय जनता पक्षाच्या 12 वर्षापासून काम करत आहेत, आणि त्या प्रत्यक्ष म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून त्या लोकांमध्ये आहेत. आता फक्त हा मनोज जरांगे फॅक्टरचा जर तिथं काही परिणाम झाला, पण तिथं त्याच्या बाजूच्याच मतदारसंघात मंगेश साबळे किंवा तिथं त्याच मतदारसंघात आहेत, त्यामुळे हे सगळे लोक कसे गणित जमवतात, बिघडवतात, याच्यावर सगळा निकाल अवलंबून आहे. विलास आवताडेंच्या रूपाने पुन्हा एकदा ते मैदानात उतरल्यामुळं काय झालं की त्यांना ती निवडणुकी 2-3 वेळेस कसं निवडणूक लढवायची हे जरी माहिती असलं, तर विलास आवताडेंना कसं पाडायचं हे सुद्धा समोरच्या माणसाला माहीत झालेलं असतं. त्यामुळे तो एक निगेटिव्ह पॉईंट तेवढाच आहे. दुसरं, तिथं कास्ट कॉम्बिनेशन ह्या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचं मानलं जाणार आहे. त्यामुळं मराठा आणि ओबीसी मतदान जवळपास सारखंच आहे, आणि अनुराधा चव्हाणांनी जर मराठा मतदानामधला कमी अधिक प्रमाणात का होत नाही, जर काही मतदान मिळवलं, जर म्हणजे दुरापस्त शक्यता आहे, तरी मला असं वाटतं की अनुराधा चव्हाणांच्या दृष्टीनं तो विजय त्या विजयाच्या टप्प्यात आहे आजच्या घडीला. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की काय म्हणता येईल त्याला, की हा जो आहे याच्यातल्या मतदारसंघामध्ये 2 पहिल्या मुद्द्यातून घेतला पाहिजे. नाना राज्यपाल झाले, तिथे जागा खाली झाली अनुराधा चव्हाण आल्या. कल्याण काळे खासदार झाले जालन्याचे, म्हणून जागा खाली झाली. परत ही फाईट दोघांमध्ये राहिली. म्हणून आता हे 2 खेळाडू बदललेत, त्यांनी त्यांचा खेळाडू दिला, त्यांचा खेळाडू दिला. त्यामुळे ही फाईट जी आहे ती फाईट टाईट आहे, टफ आहे. तू म्हणते ते खरं आहे, फाईट टफ आहे. तरी मला असं वाटतं की आज थोडंसं अनुराधा चव्हाण यांना ॲडव्हान्टेज द्यावं लागेल, पण ती खूप म्हणजे इतकं मार्जिनल असेल तर असं म्हणणंही कदाचित ते दुसऱ्या उमेदवारांना अन्याय ठरेल, पण फाईट टप आहे असंच म्हणता येईल. तुझा नक्की मला प्रश्न माहिती आहे का पैठणचं काय असेल, तर पैठणचं आम्ही दोघं सुरुवात करतो आणि वेळ करूयात. पैठणकडनं जो जिल्ह्यामधला पैठणचा आहे, तर पैठणमध्ये लढत सगळ्यांना माहिती की जिल्ह्यामध्ये सगळ्यात लढतीमध्ये असणारे पैठण असणार आहे. त्याचं कारण दत्ता गोरडेंनी खूप उशिरा या निवडणुकीत आले, लेट तिकीट जाहीर झालं, पण लढत मात्र जोरदार दिली आहे. आणि दुसऱ्या बाजूला भुमरेंचे चिरंजीव आहे विलास भुमरे, आणि त्यांचं खूप चांगलं काम आहे. त्यांनाही तरुणाचा मोठा संचय करून ते चालत आहेत, आणि तिथंही माझ्यापेक्षा वरकर सर ते बोलतीलच की सगळा विषय जो आहे की एक मराठा रिझर्वेशनचा एक मोठा मुद्दा असणार आहे. पण दोन्ही उमेदवारांनी, म्हणजे मी तरी म्हणाल की फुलंब्रीत तरी आपण 19-20 करू शकतो, पण चांगली टाईट फाईट करू असेल तर ती पैठणलाही आहे. आणि पैठणच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असणार आहे सगळ्यात मोठं अजून एक महत्त्वाचं, की पैठणच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीपूर्वी बांधले जाणारे अंदाज आणि प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यानंतरच्या घडलेल्या सगळ्या घडामोडी. आज तर जे उमेदवार आहे शिंदे सेनेचे विलास भुमरे, की त्यांना फ्रॅक्चर झाले, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ते प्रचार करतायत. तर दुसऱ्या बाजूला पहिल्यापासून एकमेव म्हणता येईल की विरोधक आहे भुमरेंचे दत्ता गोरडे, त्यांनी खूप प्रचार केला आहे. बाकीच्या बऱ्याच विश्लेषकांनी आता ती जागा भुमरेंना सोडली, पण मला असं वाटत नाही तिथं टप असेल. नाही, निवडणूक जरी टप झाली तरी आता तुम्ही जो साधारणपणे कल असा आहे की विलास भुमरेंच्या बाबतीमध्ये त्यांचं जे संघटन आहे, लोकांशी थेट संपर्क आहे. संदीपन भुमरेंचं कसं वैशिष्ट्य आहे की त्यांना गावामधल्या कुठल्या बूथवर किती वोटिंग आहे आणि कोणतं विरोधात जातं आहे आपल्या, याची सुद्धा त्यांना माहिती मिळते. इतकी त्यांची यंत्रणा सक्षम असते. सतत खूप निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी ॲडव्हान्टेज टू विलास बापू भुमरे असंच माझं त्या निवडणुकीच्या बाबतीत सोपं करून सांगतो, कारण त्याच्यावर फार विश्लेषण करायची गरज मला नाही. म्हणजे तो जो सगळ्या विश्लेषकांनी मी आधीच सांगितलं, विश्लेषकांनी ठरवून टाकलंय विलास भुमरे येतील, याच्यात काही खरं पण आहे. तर ते आता काय म्हणतात, उद्या सकाळी सगळे मतदानाला जात आहे, उद्या दिवस मतदान करत आहे, 23ला याच्यावरती अधिकृत आपण बोलणार आहोत सगळे. पण या सगळे काय जे श्यामल तिकडनं विचारते एक मतदारसंघ, आम्ही आमच्या परीने फक्त मांडतोय. आणि दुसरं काय होतं की मतदान झाल्यानंतर परत वेगळंच माहिती येते, कारण मतदानापूर्वी काय असतं की आपण इतक्या सगळ्या सर्कलमध्ये जात नाही, इतक्या सगळ्या याच्यात जात नाही. सकाळी काय ट्रेंड सुरू झाला एकदा की तो बदलत नाही, मतदानाच्या दिवशी बदलू शकतो, मतदानाच्या दिवशी पण बदलतो. पण आता ॲडव्हान्टेज टू विलास बापू भुमरे. खूप खूप धन्यवाद सर. एवढ्या मतदारसंघावरती नाही विश्लेषण करता आलं, पण थोडक्यात का होईना तुम्ही भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तर उद्या आणि परवा आपण याच
शो मध्ये पुन्हा भेटूया आणि सविस्तर मतदारसंघनिहाय चर्चा करूया. आपलं मतदान किती आणि कितीपत टक्के झालं याकडे लक्ष राहील. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. नमस्कार.